श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 15. कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. ग्रंथकर्ते अध्यायाच्या सुरुवातीला जगतपालक मुनिजनांच्या ऋषीजनांच्या मनाचं मनोरथ पूर्ण करणारा कृपेचा सागर पूर्ण अंश भगवंताचा जय जयकार स्तुती स्तवन करू लागलेले आहेत आणि म्हणू लागले, हे भगवंता, हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. पाठीमागच्या 14व्या अध्यायाची कथा तुझ्या कृपे करून मी सांगितलेली आहे. गोपीचंद राजानं जालिंदरनाथांना गर्तेमध्ये खड्ड्यामध्ये गाडलं, पुरून टाकलं. कशा पद्धतीनं गाडलं तर कुणालाही त्याचा माग मूस लागला नाही. आणि अशी कथा श्रोत्यांनी श्रवण केलेली आहे, ऐकलेली आहे. आता या 15व्या अध्यायामध्ये रसाळ असं जे कथेचं वर्णन आहे ते वर्णन ऐका. पाठीमागची जसं सिंह अरण्यामध्ये जात असताना थोडासा जागेवरती उभा राहतो आणि पाठीमागं वळून पाहतो, तशी सिंहावलोकन करा. पाठीमागची कथा श्रोत्यांनी आठवण करा. बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी पूर्ण तप गोरक्षनाथांचं गंगा नदीच्या काठावरती पूर्ण झालं. 12 वर्ष झाल्यानंतर तपाचं उद्यापन केलेलं आहे. पण हे अनन्य भावानं पुढचं भविष्योत्तर पुराण जाणलं गेलेलं आहे. आणि तिथं मात्र ते ठिकाण, ते तप झालं पूर्ण. पण तिथंच दुसरा नाथ, दोघंजण तपश्चर्या करत होते. गोरक्षनाथांना आणि काणिपनाथांना मात्र हे गुप्तपणाने ठेवलेलं आहे. दोघांची एकमेकांना ओळख नाही. आणि मग काणिपनाथ हे उत्तर दिशेच्या ठिकाणं जाऊ लागलेले आहेत. गोरक्षनाथ ही उत्तर पूर्ण मध्य कोणामध्ये संचार करू लागलेले आहेत. प्रयाग गया काशी करून श्री गुरुचा शोध करीत काणिपनाथ दक्षिण दिशेनं जाऊ लागलेले आहेत. गोरक्षनाथ हे आपल्या गुरुचा मच्छिंद्रनाथाचा शोध घेत घेत जाऊ लागलेले. दोघंजण आपल्या गुरुचा शोध कसा करू लागले. पाणी सुद्धा प्राशन केलेलं नाही. जसं पाण्याच्या बाहेर पडलेला मासा तडपड तडपड करतो, आई सापडेना म्हणून, आई दिसेना म्हणून लहान बाळ जसं वसवसा रडतं, त्या न्यायानं अन्न पाणी आवडेनसं झालेलं आहे. झोप लागेना अशी झालेली आहे. सतत मनामध्ये उद्वेग निर्माण झालेला आहे. माझ्या गुरुची आणि माझी कधी भेट होईल. श्री गुरूंना मनामध्ये आठवलेलं आहे आणि भूतासारखं भ्रमण करू लागलेले आहेत. श्वास दीर्घ चालू लागलेले आहे. हे नाथ, हे नाथ, हे गुरुवर्या, आपण मला भेट द्यावी म्हणून वारंवार हंबरडा फोडीत फोडीत, गुरुनाथा, माझा प्राण डोळ्यामध्ये उरलाय आणि म्हणून तुम्ही मला पाय दाखवा, प्रेमाचा वर्षाव माझ्यावरती करा. मच्छिंद्रनाथांना कुणी पाहिलं का रे, कुणीतरी सांगा म्हणून गोरक्षनाथ हंबरडा फोडू लागलेले आहेत. पुष्कळ जणांना विचारलेलं आहे. नाना क्षेत्रामध्ये त्यांनी भ्रमण केलं. गौड देशामध्ये हेलापट्टण नगरीमध्ये आलेले आहेत. आणि मग तपामुळं त्यांचं सगळं जे मांस आहे ते आटून गेलेलं आहे. सूक्ष्म असं जर्जर शरीर झालेलं आहे. श्री गुरुचा वियोग त्याच्यामुळं चिंता निर्माण झालेली आहेत. कातडी हाडाला चिकटली गेलेली आहे. आणि म्हणून फक्त डोळ्यामध्ये अश्रू तेवढे राहिले गेलेले आहेत. कोणत्या क्षेत्रामध्ये भिक्षा मागायला जावं आणि त्या नगरीमध्ये जाऊन
आपण आपल्या गुरुचा शोध करावा म्हणून हेळापट्टण नावाच्या नगरीमध्ये गोरक्षनाथ येऊन क्षणिक बसले गेलेले आहेत. ग्रामद्वाराच्या ठिकाणी द्वारपाळ आहेत. त्यांनी गोरक्षनाथांना पाहिलं. आदेश नमन म्हणून नमन घातलेलं आहे. पण गोरक्षनाथ त्या द्वारपाळांना विचारू लागलेले आहेत, मच्छिंद्रनाथ तुम्ही पाहिले का? तुमच्या गावामध्ये माझे गुरु मच्छिंद्रनाथ आले होते का? त्यावेळेला ते म्हणू लागले की मच्छिंद्रनाथ नावाचा कुणी जोगी, कुणी योगी, कुणी तापसी, कुणी जती आलाच नाही. आणि त्याच्यामुळं त्यांची सुख व्यक्ती आम्ही काय सांगावी. पण एक नाथ आमच्या या हेलापट्टण नगरीमध्ये आले होते. जालिंदरनाथ असं त्यांचं नाव होतं. काय त्यांची महती सांगावी, काय त्यांच्या स्वरूपाचं वर्णन करावं. लोकांना तर वाटायचं की प्रत्यक्ष सूर्य पृथ्वी तलावरती आलेला आहे. डोक्यावरती गवताचा भारा व्हायचे आणि ते गवत आणून गाईंना टाकायचे. पण डोक्यावरती गवताचा भारा जर घेतला तर तो डोक्याला चिकटत नसे, डोक्यावर नसे, हवेतून आधांतरी जसे महाराज पुढं चालायचे तसा आधांतरी तो गवताचा भारा चालायचा. गोरक्षनाथ म्हणू लागले, मस्तकावरती गवताचा भारा नाथांनी व्हायचं कारण काय आहे? तेव्हा ते द्वारपाळ सांगू लागले की गावोगावीच्या या नगरीमधल्या ज्या गायी आहेत त्या गायींना टाकण्यासाठी गोधन म्हणून तो गवताचा भारा जालिंदरनाथ आणीत होते. गोरक्षनाथ म्हणू लागले, त्या गायी कुणाच्या? या गावच्या त्या गायीचा मालक कोण? तेव्हा ते द्वारपाळ सांगू लागले, निस्पृह वृत्ती गायीची सेवा करायची म्हणून, गायीचं पालन पोषण करायचं, गायीची सेवा आपल्या हातून व्हावी म्हणून जालिंदरनाथ तो गवताचा भार आणत होते. गोरक्षनाथ म्हणून विचारू लागलेले की या वस्तीच्या ठिकाणी, या नगरीमध्ये ते नाथ किती दिवस राहिले, कोणत्या ठिकाणी राहिले आणि पुढं कुठं निघून गेले? त्यावेळेला ते द्वारपाळ म्हणू लागलेले, हे योगुद्रुमा, ते जालिंदरनाथ योगी जती 1 वर्षभर आमच्या गावामध्ये राहिले, पुढे कुठं गेले हे आम्हाला पण माहीत नाही. याच्यानंतर गोरक्षनाथ म्हणू लागले, किती दिवस लुटून गेले या गोष्टीला? त्यावेळेला ते म्हणू लागले की आजपासून आणि 10 संवत्सर 10 वर्ष लुटून गेले या गोष्टीला, असं त्यांचं बोलणं गोरक्षनाथांनी ऐकलेलं आहे. गोरक्षनाथ मनामध्ये विचार करू लागलेले आहेत, माझ्याच गुरुनं मच्छिंद्रनाथांनी, माझ्या स्वामींनी नाव बदलून या जगामध्ये संचार केला की काय? मला पूर्ण तपाला बसवलं आणि मग मी धावत परत येईन म्हणून स्वतःचं नाव सांगितलं. पण याच गावामध्ये त्यांनी नाव पलटून वास्तव्य केलं की काय, अशी कल्पना मनामध्ये आली. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागलेल्या आहेत. म्हणू लागले, हे महाराजा, मला पाडसाला सोडून तू कुठे गेलेला आहेस? या वनामध्ये मला टाकून माझा नाथ, मी एक अर्भक आहे, मी एक बाळक आहे, आणि मला सोडून तुम्ही नाथा कसे निघून गेलेला आहात? हे नाथा, तुम्ही सकळमय आहात, सरस्वी माझी आई आणि बाप आहात. तुझ्याशिवाय माझा या तिन्ही लोकांमध्ये कोणीही आश्रय नाही. मला पाडसाला, माझ्या पाडसाची तू हरणी आहेस. कोण्या वनामध्ये तू चरायला गेलेलेस आणि तिकडं चरण्यामध्ये गुंतून गेली. माझा विसर तुला कसा पडला? आहा, माझ्या वासाची, माझ्या वासराची आई कोण्या रानामध्ये चरायला गेली, माझं स्मरण विसरली, तिकडं चरण्यामध्ये गुंग झाली. आहा, माझ्या मोहाची माय, ती माझ्यापासून अंतरली गेली, माझा विसर कसा पडला? असं म्हणून गोरक्षनाथ विलाप करू लागलेले, आकाशाकडे बघून मोठ्यानं हंबरडा मारू लागलेले, पोट कवळून श्वास सोडू लागलेले, आहा आहा नाथा असं म्हणू लागलेले. त्यावेळेला ते कनवाळू द्वारपाळ
म्हणू लागलेले आहेत, हे नाथा तुम्ही तळमळ करू नका. तुम्हा मायलेकरांचा मेळ ईश्वर निश्चितपणानं पुढं घालून देईल. तुमची मायलेकराची गुरु आणि शिष्याची भेट निश्चितच परमेश्वराच्या कृपेनं होईल. असं बोलल्याच्या नंतर मग गोरक्षनाथांनी काखेमध्ये जोळी घातलेली आहे आणि त्या हिलापट्टण नगरीमध्ये गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी घरोघरी जाऊ लागलेले आहेत. अलख म्हणून आदेश गाजू लागलेले आहेत. पण ज्या ठिकाणी गोरक्षनाथांना गर्तेमध्ये घातलेलं होतं त्या गर्तेच्या जवळच एका दारामध्ये या गोरक्षनाथांनी सहज म्हणून अलक्ष गाजवला गेलेला आहे. तो सवाल जालिंदरनाथांनी गर्तेमधून त्या ऐकला गेलेला आहे आणि मग आतूनच आदेश म्हणू लागलेले आहेत. आणि मग गोरक्षनाथाचा आदेश जालिंदरनाथांच्या कानावरती पडला. जालिंदरनाथांचा आदेश गोरक्षनाथांच्या कानावरती ताबडतोब पडलेला आहे. आदेश वंदन असं म्हणून गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, हे महाराजा, हे स्वामी, आपण कुठे आहात? त्यावेळेला जालिंदरनाथ सांगू लागले, या पृथ्वीच्या आतमध्ये खड्ड्यामध्ये मी विराजमान आहे. गोरक्षनाथ म्हणू लागले, हे महाराज, हे नाथा, हे स्वामी, आपलं नाव काय आहे? त्यावेळेला जालिंदरनाथ सांगू लागले की नाथ जालिंदर असं मला म्हणतात. पण हे महाराजा योगद्रोमा, तुम्हाला हे नाव कशामुळे दिलं गेलेलं आहे? तुम्हाला वरदानाचा हात कुणाचा आहे? तुम्हाला अनुग्रह कुणी दिलेला आहे? तुमचे गुरु कोण आहेत? तुम्हाला कुणाकडून प्रसाद लाभला गेलेला आहे? असं विचारल्यानंतर गोरक्षनाथ म्हणू लागले की माझे गुरु मच्छिंद्रनाथ आहेत. वर प्रसाद गुरुमूर्ती असे मच्छिंद्रनाथ आहेत. गोरक्षनाथ हे माझ्या देहाचं नाव आहे. आणि मग हे महाराजा, तुम्ही हे जालिंदरनाथा, तुम्ही या गर्तेमध्ये, या खड्ड्यामध्ये स्वतःला का ठेवलं गेलेलं आहे? आणि मग ह्या लोकांची पापमती भंगली गेली म्हणून आपण या पृथ्वीमध्ये वास्तव्य केलेलं आहे का? असं ऐकल्यानंतर जालिंदरनाथांनी झालेली सर्व कथा गोरक्षनाथांना सांगितली. गोरक्षनाथांना भयंकर राग आलेला आहे. कोपाचा अग्नी भडकला गेलेला आहे. म्हणू लागलेला आहे, जालिंदरनाथा, आपण मला आता आज्ञा करावी. एका क्षणामध्ये ही पृथ्वी पालती घालीन. हा राजा तर चिलट आहे, त्याला एका क्षणामध्ये जाळून भस्म करीन. जसा अग्नी घरामध्ये लागल्याच्या नंतर त्या गवताच्या काड्यांना वाळलेल्या कोण गंत, तशी या राजाची अवस्था होईल. या राजाला याच्या नगरी सहित जाळून खाक करीन. हे गुरुमूर्ती, देवा आणि दानवांना वरदान देणारा असा स्वामी, तुम्हाला या गर्तेमध्ये घालून हा राज्य करतोच कसा? तरी आत्ताच्या आज्ञाप्रमाण एक क्षण सुद्धा लागू देणार नाही. आणि मग जालिंदरनाथ बोलू लागलेले आहेत, हे महाराजा, हे गोरक्षनाथा, असं नाही करायचं. याचं कार्य पुढं आहे. हृदयामध्ये विचारून बघ, नाथ पंत याच गोपीचंद राजामुळं पुढं वाढला जाईल. हे भविष्य जाणून घे. आपण भविष्य जाणणारे आहोत, त्याच्यामुळं असा विचार करू नका. आता तुम्ही या राजाला क्षमा करा आणि तुम्ही पुढचं तीर्थयात्रेचं गमन करा. पण हे वर्तमान या जगामध्ये कुणालाही सांगू नका. तुम्हाला या पृथ्वीतलावरती सहज तीर्थयात्रा करत फिरत असताना जर माझा जो शिष्य आहे, तो परमशिष्य कानिफा जर तुम्हाला भेटला, तर त्याला मात्र ही कृत्य तुम्ही ताबडतोब सांगा. मग तो युक्ती प्रयुक्ती करून या राजाचं कल्याण करील आणि मला या गर्तेतून बाहेर काढील. नाथपंत हा वाढला जाईल, असं गोरक्षनाथांना सांगितलं. आदेश म्हणून बोळवण केलेली आहे. गोरक्षनाथांनी ऐकून शांत झाले. गोरक्षनाथांनी हे आदेश नमन केलं
आणि मग आदेश आदेश शब्द करून गोरक्षनाथ तिथून निघाले. आहारापुरतं अन्न घेतलेलं आहे, उपहार संपादन केलेला आहे. मग शिंगी शैली ग्रहण करून पुढच्या मार्गानं आणि गोरक्षनाथ जाऊ लागलेले आहेत. जगन्नाथ हे प्राचीन स्थान आहे. त्या जगन्नाथपुरीला जाऊन गोरक्षनाथ पोचले. इकडे काणिपनाथ गावोगावी भ्रमण करीत जाऊ लागलेले. ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये या जगांना, या लोकांना बोध करू लागलेले, जनांना बोध करू लागलेले. काणिपनाथाच्या मुखाची बोध स्थिती ऐकून लोक परम सुखी होऊ लागलेले आहे. लोकांना, जनांना ते मानवू लागलेलं आहे. प्रेम दाटून आलेलं आहे. काणिपनाथांच्याकडून अनुग्रह घेऊ लागलेले आहेत. मग त्या गावामध्ये एक दोन सत्शिष्य विरक्तिमान निर्माण झाले. प्रपंचाला लाथ मारून या काणिपनाथांच्या बरोबर चालू लागलेले आहेत. असे 1, 2, 5, 7, 10, 20 मेळा जमत होता 700 शिष्य समागमामध्ये निर्माण झाले. पूर्वदेशी गमन, त्यावेळेला स्त्री राज्य दोषांनी भरलेलं, त्या स्त्री राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सगळेजण पोचलेले आहेत. स्त्री राज्यामध्ये पुरुष कोणी नाही हे सर्व लोकांना श्रुत होतं आणि म्हणून सगळं शिष्यमंडळ दणाणलं गेलेलं आहे. नकुरे बाबा, स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर मृत्यू होतो म्हणून जागोजागी विचार करू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत. स्त्री राज्याचा देश हा अतिशय तीव्र आहे, कठीण आहे. त्या राज्याच्या सीमेमध्ये गेल्यानंतर कोणताही नर जिवंत राहत नाही, वाचत नाही. अशा कठीण देशामध्ये स्वामी गमन करू लागलेले आहेत, जाऊ लागलेले आहेत. अग्नीच्या कुंडामध्ये जर उडी टाकली तर काय होईल? होर पळून जाईल. हलाहल विष पेला तर मग कोण पुरुष वाचेल? तीव्र अग्नीमध्ये शिरल्यानंतर पोळायचं नाही असं म्हणून कसं जमेल? घरामध्ये अग्नी वैश्वानर शिरलेला आहे. घरामध्ये तीव्र असा खैराचा विस्तव आहे, हिवराचा विस्तव आहे. आणि त्या खैराच्या विस्तवामध्ये जर एखादा पुरुष गेला तर तो वाचेल का? पतंग आहे आणि त्या पतंगानं दिव्यावरती झडप घातल्यानंतर पंख जळून जातात आणि शेवटी त्याला मृत्यू प्राप्त होतो. अशी अवस्था आमची होईल. आणि म्हणून निश्चय वचन करावं आणि इथून पळून जावं, आपला जीव वाचवावा. काय घडायचं ते घडून येईल, महाराजाबरोबर होईल असं एक जण म्हणू लागलेले आहेत. कुणी म्हणू लागलेले आहेत, अरे जे व्हायचंय ते होऊ दे, गुरुचे पाय दृढ धरावे. गुरुला तन मन धन अर्पण केल्यानंतर जीवाची भीती बाळगण्याचं कारण काय आहे? जीव राहिला तर राहू दे, नाहीतर गेला तर जाऊ दे. कायनं वाचन तन मन धनानं प्रथम आपण आपल्या गुरुला जीवित्व अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून हे सर्वस्व अर्पण केलेलं असताना जीवित्वाची आशा का धरावी? आपल्या व्रताचा भंग का करावा? आपण संसार सोडून, संसाराला लाथ मारून या गुरूंच्या बरोबर आलेल्या आहोत. आणि मग काही जण म्हणू लागले, अरे कसलं येड लागलंय डोक्यामध्ये, कसलं व्रत, अरे जीव गेल्यावर कसलं व्रत राहिलं आणि कसल्या व्रताची गोडी राहिली. ते जीव गेल्यानंतर कोण व्रत बघल आणि त्या व्रताचं फळ कोण बघेल? असं काही जण म्हणू लागले. तरी हा अर्थ सोडून धन जे आहे आपण काय करावं? तर या स्वामीला चुकवावं आणि आपल्या घराकडं पळून जावं. बायका लेकरात सुखानं जगू, आपला जीव वाचवू. या स्वामीला वेड लागलेला आहे, कारण मृत्यूची झापड समोर आहे. जागोजागी धाड पडावी आणि त्या धाडीमध्ये चालून जावं. तरी तुम्हाला सत्य भासेल तसं करा. जीवित्वाची आस्था असेल तर माझं बोलणं फोन म्हणा. असं जागोजागी बसून एकमेकांमध्ये चर्चा करू लागलेले आहेत. पण हा सगळा अर्थ जो आहे काणिपनाथांना समजला गेलेला आहे. यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे त्यांनी ओळखलेलं आहे. मग काणिपनाथ म्हणू लागले, अरे हे सगळे शिष्य बुद्धिहीन आहेत, अतिशय दुर्बळ आहेत, हे भिवू लागलेले आहेत. आणि आपला प्रताप जर यांना सांगितला तर यांना कधीच
खरं वाटणार नाही, कारण सांगितलेलं कधी कोणाला पटत नाही. म्हणून हातामध्ये भस्मची मुठी घेतलेली आहे, स्पर्शास्त्र मंत्र जपलेला आहे, स्पर्शास्त्र सिद्ध झालं आणि भस्म तिन्ही दिशेला फेकलं गेलेलं आहे. पुढचा जो मार्ग आहे स्त्री राज्याचा तो मोकळा केला गेलेला आहे, पण पाठीमागच्या तिन्ही दिशा मात्र बंधनात्मध्ये टाकलेले आहे. देव दानव मानव यांना कुणालाही आतमध्ये येता येणार नाही. त्या सीमेवर ते आल्याबरोबर त्यांचे पाय जमिनीला चिकटले जातील, एवढा सगळा अर्थ केला गेलेला आहे. शिष्य पळून जाणार नाहीत आणि मारुतीचाही बुबुकार आतमध्ये येणार नाही, म्हणून स्पर्शास्त्र सिद्ध केलेलं आहे. स्पर्शास्त्र सिद्ध करून नाथ काणीपणात निवांत बसलेले आहेत. मग सगळ्या शिष्यांना बोलावून घेतलं आणि विचारू लागलेले आहेत. लहान मोठे सगळे शिष्य जवळ आलेले आहेत आणि सगळ्या समुदायाला जवळ बसवलेला आहे. काणीपणात सांगू लागलेले आहेत, हो हे शिष्यगण हो, आपल्याला स्त्री राज्यामध्ये जायचं आहे, पण तो देश अतिशय कठीण आहे. त्या स्त्री राज्याच्या सीमेमध्ये प्रवेश केल्याबरोबर कोणताही पुरुष जिवंत राहत नाही. हनुमंताच्या भुभुकाराच्या योगी करून त्या पुरुषाचा प्राण निघून जातो, मृत्यूला प्राप्त होतो. पुढे जायचा देश अतिशय कठीण आहे, पण आम्हाला मात्र जायचं आहे, कारण देशामधलं तीर्थयात्रा करून यायचं आहे. आमचा विश्वास गुरुच्या पाशी आहे. जर भव प्रवाहातून तरुण जायचं असेल आणि या जन्म मृत्यूच्या कचाट्यातून सुटायचं असेल तर गुरुच्या पायाजवळ विश्वास ठेवावा लागतो. आणि म्हणून या देशाची जी तीर्थयात्रा आहे ती तीर्थयात्रा करून आपण माघारी येऊ, नाहीतर सुखानं प्राण जावो, जे व्हायचं ते होऊ. पण मनाची धाव काय आहे? तीर्थयात्रा करावी. तर तुमचा विचार कसा आहे तो विचार मला सांगा. जे निश्चयम गुरुचे भक्त आहेत त्यांनी माझी संगती धरावी, नाहीतर ज्यांना वाटतं की बाबा स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर मृत्यू येईल, आपण माघारी जावं, त्यांनी त्यांच्या बुद्धीला येईल तसं करावं. आणि ज्याच्यामध्ये निश्चम भक्ती आहे त्यानं मात्र माझ्याबरोबर यावं. 700 जणांमध्ये फक्त 7 जणच तिथं राहिली, बाकीचे जे सगळे वरकड होते 693 जणांनी पळ काढला. म्हणू लागले कंबर बांधा आणि पाठीमागच्या रस्त्यानं पळायला लागा. मनात म्हणू लागले बरं झालं तस्कर बुद्धी आलेली होती आणि पळून जावं असं वाटत होतं. पण आपण जर तस्करासारखं चोरासारखं पळून गेलेला असतो तर आपल्याला मूर्खत्व आलं असतं. बरं झालं या आपल्या गुरुनी काणीपनाथांनी आपलं अंतकरण ओळखलं गेलेलं आहे आणि उघडपणाने त्यांनी सांगितलं की बाबा ज्याला यायचं असेल त्यांनी या, ज्याला माघारी जायचं असेल त्यांनी जावा. बरं झालं आपल्याला बायका लेकरामध्ये आपण सुखानं जाऊ, आलेल्या पंथानं माघारी जाऊ. म्हणून 1 कोस गावाच्या सीमेपर्यंत ते सगळे शिष्य गेलेले आहेत. पण त्या सीमेवरती स्पर्शास्त्र बसलेलं होतं. तिथं येताच त्या सगळ्या 693 शिष्यांना पायाला त्या पृथ्वी तलावरती चिकटून धरलं गेलेलं आहे. आणि मग मात्र तिथं काही चालेना. जे पद आहेत ते पाय मही व्यक्त झाले, जमिनीला व्यक्त झाले, मागं पुढं सारखायला शक्ती नाही, पाय चिखलामध्ये गुंतले जावे तशी अवस्था झाली. पायही निघेना आणि काय करावं हेही कळेनासं झालं, अशी अवस्था झाली. असो अशा पद्धतीनं पाय काढायला गेलं, हात टेकले तर हातही चिटकू लागले, पाय टेकले तर पायही चिटकू लागले. इकडं काणीपनाथांनी त्या 707 जणांना बोलावून घेतलेलं आहे आणि सर्व व्रत निवेदन
ते करू लागलेले आहेत की तुम्ही आता काय करावं, ताबडतोब जावं, ज्या ठिकाणी ते शिष्य आहेत त्या शिष्यांच्या जवळ जाऊ, त्यांची विचारपूस करावी आणि काय करावं, एक एक दगड घ्यायचा आणि एका एकाच्या पाठीवरती ठेवायचा. असं करा. त्या 7 जणांच्या कपाळाला विभक्तास्त्र मंत्राची विभूती लावलेली आहे आणि त्या 7 जणांना गेलेल्या सर्व शिष्यांचा समाचार घेण्याकरता पाठवलेला आहे. श्री गुरुची आज्ञा आहे. ते सीमास्थान पाहून ते 7 जण जाऊ लागलेले आहेत. 700 मधले ते 693 शिष्य जिथं अडकून पडलेले होते, जिथं चिकटलेले होते, आलेल्या 7 जणांना पाहिलेलं आहे, परमलज्जित झालेला आहे, डोकं खाली केलेलं आहे, पण काही उत्तर देत नाहीत. मग तेव्हा ते 7 शिष्य त्यांच्याजवळ आले आणि म्हणू लागले, कसं वाटलं गुरुला सोडून आल्याच्या नंतर, गुरुला विनमुख झाल्यानंतर कसं झालं? जीवित्वाचा लोभ मनामध्ये धरला, पण हा मार्ग तुम्हाला पुढं कसा प्राप्त झाला? ईश्वराची आघात अशी करणी आहे. सर्वजण तुम्ही महिला या पृथ्वीला तळून चिटकून पडले गेलेले आहेत, खिळून बसलेले आहेत. आता तुम्हाला तारून कोण नेईल? जो गुरुला विनमुख झाला तो या जगतामध्ये कधीच तरुण जात नाही. आणि म्हणून मग त्या 7 जणांनी एक एक पाषाण हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या प्रत्येकाच्या पाठीवरती ठेवला. त्या दगडाचा स्पर्श होताच तो दगड पाठीवरती घट्ट चिकटला गेलेला आहे. स्पर्शास्त्र होतं तिथं. त्याच्यामुळं खाली पाय जमिनीला चिकटले, हात जमिनीला चिकटले आणि पाठीवरती भले मोठे दगड चिकटलेले आहेत. त्या दगडाचा ओझा आहे आणि त्याच्यामुळं ते सगळेजण आक्रंदू लागलेले आहेत, आरडू लागलेले आहेत, म्हणू लागले, चुकलो चुकलो चुकलो, महाराज आम्हाला क्षमा करा, आम्हाला सोडवा. आणि मग आता जीवित्वाचा भरवसा आम्ही धरणार नाही. आम्ही जीवित्वाचा भरवसा धरला, मृत्यूला भेलो, आम्ही स्वामी तुम्हाला सोडून आलो. म्हणून आमची अशी अवस्था झाली. आणि म्हणून संकटामध्ये पडल्यानंतर, अरे गुरु संकटात असताना जर तुम्ही पळ काढला तर त्याची तुम्हाला अशीच फलप्राप्ती होईल, असं ते 7 जण म्हणू लागलेले आहेत. आता स्वस्थ चित्तानं इथंच बसा. आम्ही 7 जण कानिपनाथांच्या बरोबर स्त्री देशामध्ये जाऊ. दैव योगानं जर आमचा जीव वाचवला तर मग आम्ही तुमची सोडवणूक करू, असे सगळेजण म्हणू लागलेले आहेत. सगळ्यांच्या पाठीवरती एक एक दगड दिला आणि गुरु आज्ञेनं ते जाऊ लागलेले आहेत. त्यावेळेला ते सगळे शिष्य घाबरले, आक्रोश करू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत की गुरु हा आईपेक्षा मायाळू असतो. गुरुचं हृदय हे कनवाळू असतं, कृपाळू असतं. आम्हाला सुद्धा गुरुच्या बरोबर स्त्रीराज्यामध्ये घेऊन चला. आमची सगळी बुद्धीचा भ्रम जो आहे तो निघून गेलेला आहे. गुरुची प्रताप शक्ती काय आहे हे आम्हाला कळलंच नव्हतं, म्हणून आम्ही विश्वास ठेवलेला नव्हता. अशी विनवणी 7 जणांनी केलेली आहे. आणि मग 7 जणांना केली. 7 जण म्हणू लागलेले, गुरुच्या जवळ जाऊ, गुरुला आम्ही विनंती करू आणि तुमची सुटका करू, असं सगळ्यांना सांगितलेलं आहे. पुन्हा 7 शिष्य नाथांच्या जवळ परतून आलेले आहेत आणि कानिपनाथांना त्या सर्व शिष्यांची अवस्था काय झाली ते सांगितलेलं आहे. त्यांचे बुद्धीचा जो भ्रम होता तो भ्रम निघून गेलेला आहे. पाठीवरती पाषाण दिलेले आहेत, दगड दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं ते सगळे शिष्य आक्रोश करू लागलेले आहेत, दुःख करू लागलेले आहेत, आरडू लागलेले आहेत, आम्हाला सोडा, आमच्यावरती कृपा करा, असं म्हणू लागलेले आहेत. आता इथून पुढं प्राण गेला तरी सुद्धा गुरुचे चरण सोडणार नाही, गुरुचे पाय सोडणार नाही, असं म्हणू लागलेले आहेत. तुमच्या पायावरती लोटतील. नाना युक्ती करून गुरूंचं समाधान झालेलं आहे. सत्शिष्यांचं बोलणं ऐकलं
नाथांना प्रसन्नता वाटलेली आहे आणि मग विभक्तास्त्र मंत्र सिद्ध केलेला आहे, पूर्ण केलेला आहे आणि तेच भस्म शिष्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. सांगितलं त्या सर्व शिष्यांच्या कपाळाला हे भस्म लावा, ज्या योगी करून ते सगळे शिष्य मुक्त होतील आणि मग येऊन गुरुच्या चरणाला लागले जातील. असं बोलून तिथून ते 7 शिष्य आलेले आहेत. सर्व शिष्यांना मुक्त केलं. त्यांच्या कपाळाला विभक्तास्त्र मंत्राची विभूती लावली, भस्म लावलं. धावत पळत सगळे शिष्य गेलेले आहेत. गुरुच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. आहा आहा म्हणू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं तिथून मुक्काम करत स्त्री देशाच्या सीमेवर वस्ती केलेली आहे. तिथं दिवस निघून गेला, रात्र झालेली आहे. त्याच वेळेला एक चमत्कार झालेला आहे. रात्रीच्या वेळेला भुभकार देण्यासाठी श्वेतवन्हावरून स्त्री राज्याकडं मारुती चाललेला आहे. त्याच वेळेला त्या मार्गामध्ये अतिशय प्रबळ सबळ असं स्पर्शास्त्र आहे आणि त्या स्त्री राज्याच्या सीमेवरती गेल्याबरोबर ते स्पर्शास्त्र पायाला झगटलं गेलेलं, चिकटलं गेलेलं आहे. पण मारुती हा वज्र शरीर आहे, त्या अस्त्राला काही तो गुमानित नाही. पण मनामध्ये चित्तामध्ये विचार करू लागलेला हे स्पर्शास्त्र आहे. इथं निश्चितपणानं कोणीतरी प्रतापवंत जती नाथ आलेला आहे असा विचार करून सीमेच्या मध्ये ते कोटक पाहिलं गेलेलं आहे, तो समुदाय पाहिलेला आहे आणि मनामध्ये विचार करू लागलेला आहे की मी पुष्कळ प्रयत्न करून मच्छिंद्रनाथांना बोध केला आणि स्त्री राज्यामध्ये त्या मैनांकिनीच्या सुखासाठी स्त्री राज्यामधल्या स्त्रियांच्यासाठी मच्छिंद्रनाथांना आणलं. पण हा नाथ संप्रदाय, हा शिष्य समुदाय तिथं गेल्यानंतर मच्छिंद्रनाथांना बोध करतील आणि त्या राज्यातून बाहेर काढतील आणि मग मैनांकिनीचा मुखचंद्र हा दुःख सागरामध्ये बुडला जाईल. तरी आता काय करावं, यांना हितच निर्बळ करावं, दुर्बळ करावं आणि हितून परतून लावावं म्हणून प्रचंड मोठं असं भीमरूप मारुतीनं धरलेला आहे. शेपटीचा फटकार करू लागलेले आहेत. भयंकर अशी तीव्र ते कटकभार पाहिलेला आहे आणि ती अवस्था पाहिल्याच्या नंतर सगळे जे शिष्य समुदाय भयभीत झालेला आहे. कानिमनाथांच्या पाठीमाग दडू लागलेला आहे. मारुती शेपटीचा फटकार गाजवू लागलेला आहे. भयंकर तीव्र अशी गर्जना करू लागलेला आहे आणि त्याच्यामुळं कानिमनाथांचं जे शिष्य समुदाय आहे तो भयभीत झालेला आहे आणि म्हणू लागले, हे महाराजा, आता प्रलय काळ उद्भवला गेलेला आहे. आता हा प्रलय काळ आम्हाला भक्षण करील असं वाटतं आहे, काहीतरी उपाययोजना करा. त्यावेळेला नाथ म्हणू लागलेला आहे, तुम्ही भिवू नका, धैर्य धरून राहा, हा तुम्हाला काही सुद्धा करू शकणार नाही. आणि मग भस्म हातामध्ये घेतलेला वज्रास्त्र मंत्राचा जप केला, प्रयोग सिद्ध झाला आणि आकाशामध्ये भस्म फेकलं. ते वज्रास्त्र अतिशय कठीण आहे, आकाशामधून जाऊ लागलेलं आहे आणि ते वायुनंदन मारुतीच्या मस्तकावरती लागेल. हे वायुनंदन मारुतीनं पाहिलेलं आहे. मग मोठे मोठे पर्वत उचलून आकाशपंथानं ते फेकू लागलेलं आहे. पण ते पर्वत वज्रावरती आदळल्यानंतर एका क्षणामध्ये चूर्ण होऊ लागले. ते मारुतीनं पाहिलं. पुन्हा बुक्कीचा घात घातलेला आहे. पण त्याच वेळेला वज्र हे भंगित झालं आणि दुर्बळ होऊन पडलं गेलेलं आहे असं प्रकरण कानिपनाथांनी पाहिलं. मग काळिकास्त्र जल्पलेलं आहे, भस्म सोडलेला आहे. याच्यानंतर अग्निअस्त्र सोडलं. त्यानंतर वासव शक्ती जे अस्त्र आहे ते वासव शक्ती अस्त्र सोडलं. त्याच्यानंतर वायू अस्त्र सोडलेलं आहे आणि मग वायू अस्त्राचा प्रयोग झाल्याच्या नंतर
अग्निअस्त्र सोडलेलं आहे, महापर्वत सोडलेला आहे, त्या महापर्वतांना भस्म करणारा वज्रास्त्र सोडलं. ही सगळे अस्त्र मारुतीच्या जवळ आलेले आहेत आणि ते अतिशय तीव्र नेटानं, पण त्याच वेळेला काय केलं, विक्राळ रूप धारण केलेलं आहे. कृतांत जसा मूक पसरून सगळ्या या विश्वाला घरासू पाहतो आहे, तशी वाशिव शक्ती निर्माण झालेली आहे. यमाच्या माग दम प्रकट झालेला आहे. अशा पद्धतीनं कड 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 करत अस्त्र जाऊ लागली. आकाशामध्ये जशा विजा चमकाव्या तसं तेज पसरलं गेलेलं आहे. अग्निअस्त्राचा ताप आहे, त्याच्यानंतर वाऱ्याचं अस्त्र आहे. मारुतीचा देह जर्जर होऊ लागलेला आहे. रक्षणासाठी काही कोणी दिसेना. वासव शक्ती अस्त्र, कालिका अस्त्र हे पुढं झालेले आहेत, प्रहार करू लागलेले आहेत. वायुपुत्र अतिशय चपळ आहे आणि मग त्या अस्त्रांच्या बरोबर 2 हात करू लागलेला आहे, त्या अस्त्रांना ओढू लागलेला आहे. पण अस्त्र हे अतिशय चपळयुक्त आहेत, त्या हातामध्ये येणाशी झाली. याच्यानंतर अग्निअस्त्रासाठी शेपटीला विनंती केलेली आहे आणि मारुतीनं वात अस्त्रासाठी स्तुती आणि स्तवन करू लागलेले आहे. हे महाराजा प्रतापवंता, हे अग्निअस्त्र प्रविष्ट झालेला आहे. तुझा मुलगा, या लोकांमध्ये तुझा मुलगा म्हणून मी ख्याती आहे, पण घरचा अनर्थ पाहून कोणता बाप असा बाजूला राहील, आणि म्हणून माझं निवारण का, माझ्यावरती आलेल्या संकटाचं निवारण करा, असं उत्तर ऐकलेलं आहे. वायुनंदन त्याच वेळेला तिथं सिद्ध झाले, प्रकट झाले. वातास्त्र क्षीण झालेलं आहे. हे काणिपनाथांनी पाहिलं. मोहिनीचं अस्त्र सोडलं. गुप्त अस्त्र हृदयामध्ये जाऊन आदळलं गेलेलं आहे आणि म्हणून वज्र शरीर मोहिनी अस्त्राचा लाग धरत नाही, पण काहीशी भ्रांती त्या मारुतीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तशीच भ्रांती अन्यत्र निर्माण झालेली आहे. आणि मग अग्निअस्त्र महासबळ आहे. ते महासबळ अस्त्र मारुतीनं आपल्या शेपटीमध्ये बांधलं, समुद्रामध्ये टाकलं गेलेलं आहे. अग्निअस्त्रामुळं समुद्रातलं पाणी हे उकळू लागलेलं आहे, समुद्र गजबजला गेलेला आहे. आणि मग मूर्तिमंत अशा समुद्रानं येऊन काणिपनाथांना पाहिलेलं आहे. वायुसूत आणि काणिपनाथ युद्धासाठी प्रवर्तलेले आहेत. त्याच्यामुळं हा प्रलय काळ ओढवलेला आहे. म्हणून अग्निअस्त्राला शीतल करा म्हणून पाणी टाकू लागलेलं आहे. त्याचप्रमाणे अग्निअस्त्र शांत झालं. इकडं मारुती जो आहे तो मोहन प्रकरणामध्ये, मोहिनेमध्ये प्रविष्टचित्त झालेला आहे. शेपटीमध्ये पर्वत उचललेला आहे, पण पर्वत उचलायच्या संधीमध्ये बुद्धी ही भ्रमिष्ट झाली आणि मग स्थावर मोह जो आहे त्या अस्त्रामुळे शुद्ध ब्रह्मामध्ये पडलेला आहे. त्या संधीमध्ये दोन्हीकडून 2 अस्त्र एकदाच प्रहार करते झालेले आहेत. आणि जशी एखाद्या येडक्यांची, मेंढ्याची झुंज असावी तशी दोन्ही बाजूला ती अस्त्र आदळलेली आहेत. कालिका अस्त्र आणि वासव शक्ती अस्त्र या दोन्हींचा भेद झाला. पृथ्वी तलावरती वायुपुत्र उलंडून पडला गेलेला आहे. हे वायुदेवानं पाहिलं. हृदयामध्ये मोह बीज उत्पन्न झालेला आहे आणि प्रत्यक्ष तेजपुंज होऊन त्यांना सांगू लागलेले आहेत. हे अंजनीचा बाळ वज्र शरीर ब्रह्मांड बळ त्याच्यामध्ये आहे आणि तोच युद्ध करू लागलेला आहे. आणि मग वायुदेवानी मारुतीचा हात धरलेला आहे आणि म्हणू लागले, माझं वचन ऐक. हे सबळ असे नाथ आहेत, या नाथांच्या बरोबर युद्ध करू नको. पूर्वी मच्छिंद्रनाथांनी तुझ्या डोक्यावरती पर्वत दिला होता आणि वाताकर्षण अस्त्र सोडून तुझा जीव कासावीस केलेला होता. तरी आता या नाथाबरोबर सख्य कर, गोड बोलून आपलं कार्य साधून घे. गुळ चारल्यानंतर ज्याला मरण येते त्याला विष पाजायची काय गरज आहे. त्याच्यामुळं गोड बोल आणि आपलं कार्य साधून घे.
हेच समुद्राच्याही मनामध्ये मानवलं गेलेलं आहे. सख्य करण्यासारखी दुसरी योग्य गोष्ट नाही. आणि मग समुद्र, दुसरा वारा आणि मारुती काणिपनाथांच्या जवळ आलेले आहेत. अतिशय प्रीतीनं भेटले. काणिपनाथांनी तिन्ही देवांना अतिशय प्रीतीनं नमन केलं आणि म्हणू लागले, या माझ्या मुलाबरोबर, या मारुतीबरोबर युद्ध का केलं? असं वायुदेवानं सांगितल्यानंतर तो अर्थ आम्हा कशासाठी आहे ते सांगू लागलेले आहेत. नाथ म्हणू लागलेले आहेत की या मारुतीनं युद्ध का केलं? मारुती म्हणू लागलेला आहे, तुमच्या मनामध्ये कोणती कामना आहे? मी पुष्कळ प्रयत्न करून मच्छिंद्रनाथांना या स्त्री राज्यामध्ये आणलं गेलेलं आहे, पाठवलं गेलेलं आहे. तरी ते या स्त्री राज्यामध्ये आहेत. तुम्ही जर तिथे गेले तर तुम्ही मच्छिंद्रनाथांना बोध करतील आणि मग तुम्ही त्या मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यातून बाहेर काढाल. तिथले जे स्थान आहेत ती सोडून स्वदेशामध्ये मच्छिंद्रनाथ जातील आणि मग मैनाकिनीची इच्छा जी आहे ती अपूर्ण राहील. म्हणून तुम्ही या स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर मच्छिंद्रनाथांना काही बोलू नये, त्यांना बोध करू नये, अशी भाष्य मला द्यावी आणि अवश्य गमन करावं. याच्यामध्ये माझं काही सुद्धा नुकसान होणार नाही, असं वायुसूत मारुतीनं बोलल्याच्या नंतर आता मला बरं झालं. या मारुतीच्या मुखातून आम्हाला सर्व गोष्टी ऐकायला मिळाल्या. मग हसून काणिपनाथ म्हणू लागलेले आहेत, अशी शंका तुम्हाला आलेली आहे आणि आमचं काय प्रयोजन आहे मच्छिंद्रनाथांना बोध करण्याचं? तरी आम्ही मच्छिंद्रनाथांना काहीही बोध करणार नाही, संबोधन करणार नाही, तिथल्या तिथंच राहू देऊ. आम्ही स्त्री राज्यातून त्यांना बाहेर काढणार नाही, असं कर्तळ भाषवचन दिलेलं आहे. आणि त्यांचं मन प्रसन्न केलं आणि मग आपल्या स्वस्थानाला त्रिवर्ग, मारुती, समुद्र आणि वायुदेव निघून गेले. ते स्वस्थानाला निघून गेल्याच्या नंतर रात्र निघून गेलेल्या दिवस उगवलेला आहे. सर्व शिष्यगणासहित तिथून काणिपनाथ स्त्री राज्यामध्ये निघाले. स्त्री राज्यात प्रवेश होऊन नाना तीर्थ क्षेत्रस्थान पाहू लागलेले आहेत. आणि मग नाना तीर्थक्षेत्रस्थान पाहत असताना शृंडमुरुडा नगरी आहे आणि त्या शृंगमुरुडा नगरीमध्ये काणिपनाथ येऊन पोचलेले आहेत. त्यावेळेला त्या गावाची जी राणी आहे ती तिलोत्तमा आहे, मैनांकिनी आहे. आणि तीच तिलोत्तमा मैनांकिनी मच्छिंद्रनाथासह सभेच्याच ठिकाणी बसली गेलेली आहे. सेवा करण्यासाठी असंख्य स्त्री आहेत. आणि त्याच वेळेला काणिपनाथांची फेरी राजद्वारामध्ये गेलेली आहे. शिष्य कटक आहे आणि मग द्वाररक्षक शोध घेण्यासाठी धावलेले आहेत. त्यांनी पाहिलं की काणिपनाथ हे आलेले आहेत आणि मग राजांगणामध्ये जाऊन सर्व वृत्तांत सांगितला गेलेला आहे. म्हणू लागलेला आहे, हे महाराजा, हे मैनांकिनी, आपल्या ग्रामद्वारामध्ये काणिपनाथ सहपरिवारासहित 700 शिष्यासहित आणि या नगरीमध्ये आलेले आहेत. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत की त्यांचा पंथ कोणता आहे? तेव्हा ते म्हणू लागलेले आहेत, नाथ पंथ आहे, कान फाडी आहेत, कानाला छिद्र पाडलेले आहेत. असं ऐकून मच्छिंद्रनाथ परम दचकले गेलेले आहेत. गोरक्षनाथच नाव पलटून आला की काय? तरी आत्ता या ठिकाणी कसं होईल? तो मला इथं राहू देईल का? या राज्यवैभवामध्ये, या स्त्रियांच्यामध्ये अतिशय रममाण झालेलो मी. आणि या तिलोत्तमेचं सौंदर्य, ही तिलोत्तमा, ही मैनांकिनी, ही किलोत्तळा मला प्रीतीनं लाभलेली, हिच्यापासून मला दूर घेऊन जाईल का काय? त्याच्यामध्ये विक्षेप होईल का? जसं दुधामध्ये मिठाचा खडा पडावा आणि दूध नासावं, तसं प्रारब्ध योगानं होईल का काय? आता काही असो, याला गावामध्ये न्यावं म्हणून सिद्ध स्वारी केलेली आहे. घोडे पालख्यासहित आदर सत्कार केला.
ग्रामद्वाराच्या ठिकाणी दोघांची भेट झाली. कानिपनाथांना पाहिलेला हृदयामध्ये समाधान प्राप्त झालं. दोघांनी एकमेकांना आदेश नमन असं म्हणून नमन केलं गेलेलं आहे. एकमेकांना कानिपनाथांना भरजरी वस्त्र अलंकार दिलेले आहेत आणि मग पृथ्वीवरती वस्त्र टाकून योग द्रुम कानिपनाथांना बसवलेला आहे. मग एकमेकांची वार्ता सगळी विचारली गेलेली आहे. त्याच्यानंतर गुरुचं पंथ कोणता त्यांनी सगळी समूळ वार्ता सांगितलेली आहे. जालिंद्रनाथांच्या जन्मापासूनची सर्व कथा मच्छिंद्रनाथांनी ऐकली, कानिपनाथांनी सांगितली. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत, जालिंद्रनाथांनी अनुग्रह दिला आणि तुम्हाला कानिपनाथ हे नाव सांगितलं. जालिंद्रनाथ हे माझे गुरुबंधू आहेत. शब्दामध्ये अधिकोत्तर प्रेम वाढत गेलं आणि मग हत्तीवरती बसवून गावामध्ये कानिपनाथांना आणलेलं आहे. नगरीमध्ये आणलं. नाना युक्ती रचून स्वतः मच्छिंद्रनाथांनी 1 महिन्यापर्यंत कानिपनाथांना तिथंच ठेवून घेतलं. अशा पद्धतीनं ती जी सगळी कथा आहे, सुधारस कथा, पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला श्रवण करता येईल. तरी हा भक्तिसार ग्रंथ तुम्हा वैष्णवांचं माहेर आहे आणि म्हणून या ग्रंथाच्या या कथेच्या ठिकाणी आपण स्थिर राहावं. ज्या योगी करून परमानंद सुखाची प्राप्ती होईल असं धुंडीचा मुलगा नरहरीच्या वंशामध्ये जन्माला आलेले मालू हे ग्रंथकर्ते सांगू लागलेले. सुख संपन्न भोगण्यासाठी ही कथा आपण ऐकावी. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य केम्यागार सदा परिसोत भाविक चतुर पंचदशाध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्ती कथा सार 15 15वाध्याय समाप्त. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय.